सहावं ज्योतिर्लिंग आहे. त्याला डाकिन्याम भीमशंकर म्हणतात. त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार झालेला आहे. शंकराने या त्रिपुरासुराला या ठिकाणी वरदान दिलं होतं, त्याला त्रिपुर मारणार नाही म्हणून असुर रूपाने तिथं त्रास येऊ लागला. म्हणून शंकराने पुन्हा अर्धनारी स्वरूप घेऊन कार्तिक शुद्ध पौर्णिमेची त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार केलेला आहे. शंकराने मोठं रूप घेतलं म्हणून याला भीमशंकर म्हणतात. मारल्यानं अंगातून घाम आला, त्या घाम नदीला आशीर्वाद दिला की भीमा नदी यातून सुरुवात होती. भीमरूपात त्रिपुरासुराला मारलं म्हणून याला भीमशंकर असं म्हणतात. आणि भीमाने तो उगमस्थान आहे म्हणून डाकिनी हे त्रिपुरासुराची पत्नी होती. म्हणून शंकरांनी त्रिपुरासुराच्या पत्नीला आशीर्वाद दिला. तुझ्या पतीला मी वरदान दिलं होतं पण पुढं करू शकलो नाही, परंतु तुमच्या नावाने क्षेत्र प्रसिद्ध येईल. या क्षेत्रात डाकिनी क्षेत्र म्हणलं जातं. डाकिनी क्षेत्र, भीमा नदी आणि शंकर नाव असं डाकिन्याम भीमशंकर असं म्हटलेलं आहे. काल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो जन्मो